मॉर्निंग डिअर स्टुडंट. टुडे यू विल लर्न सब्जेक्ट मॅथ आणि आजचा आपला टॉपिक आहे डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या जे आपले 3 व्हिडिओ पडले होते, एक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे आपल्या मॅथचं खूप बेसिक आहे. ह्या बेसिकवर एक एक आता ॲडिशन नंतर सबट्रॅक्शन, आता ह्या दोन जे बेसिक पॉईंट होते, आपले जे पार्ट होते, तर हे पार्ट मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्या दोघांमध्ये होते आहेत. जसं आता आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं होतं. मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण 2/2चे किंवा 3/2चे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले, 3/3चे एक्झाम्पल सॉल्व्ह केले, तर ते केल्यानंतर त्या ठिकाणी आपले त्याचे इक्वेशन आले होते. सॉल्व्ह केलेले इक्वेशन त्या ठिकाणी येत होते आपले. ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्याचे आन्सर येत होते. ते आन्सर आल्यानंतर आपण त्याची ॲडिशन करत होतो. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला ॲडिशन होती, हो ना. मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला काय होते, ॲडिशन. तसं आता ह्या डिव्हिजनमध्ये आपल्याला काय आहे, सबट्रॅक्शन येणार. काय झाले, सबट्रॅक्शन. तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये सांगणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला जसं आपलं मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला टेबल आपण पाठ केले होते, ते टेबल खूप कामात आले का नाही, तसं डिव्हिजनमध्ये पण आपल्याला टेबल हे लर्न करायचे आहेत आणि ते खूप कामाचे आहेत. ते पाठच करा तुम्ही. आता तुम्हाला डिव्हिजनचे तुम्हाला मी काही 4 पॉईंट सांगतो, ते व्यवस्थित समजून घ्या. त्यावर आपलं डिव्हिजन खूप महत्वाचं आहे. आता पहिला पॉईंट काय आपला, डिव्हायजर. डिव्हायजर म्हणजे आपण एखाद्या संख्येला, म्हणजे एखादा नंबर असतो, एखाद्या नंबरला आपण जेव्हा आपण डिवाइड करतो, त्याला आपण भागतो. जी संख्या असते, ज्या संख्येला आपण त्याला भागतो, ती संख्या म्हणजे आपले डिव्हायजर. कळलं. त्यानंतर डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे ज्या संख्येला भागायचं आहे. आता हे असतं आपलं डिव्हिजन, सॉरी आपलं डिव्हायजर असतं. डिव्हायजरने डिव्हिडंडला भागायचं असतं, म्हणजे काय असतं, डिवाइड करायचं असतं. डिवाइड करायचं. पण डिवाइड केल्यानंतर जे आन्सर येतं, ते आन्सर आपलं येतं कोशिएंटला. कुठे असतं ते आपला आन्सर, कोशिएंटला. म्हणजे आलेली जो भागाकार आलाय, म्हणजे ह्या संख्येने या संख्येला भागितल्यानंतर जे आलेलं आन्सर आहे, त्याला आपण म्हणतो कोशिएंट. कोशिएंट नंतर आपलं असतं रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे हे सगळं भागाकार केल्यानंतर जे काही बाकी उरलेलं असतं, त्याला आपण म्हणतो रिमाइंडर. त्याला आपण म्हणतो रिमाइंडर. हे 4 पॉईंट आपल्याला या ह्या डिव्हिजन मध्ये आपल्याला आहे. आता हे एक्झाम्पल दिले 3, हे सॉल्व्ह करतो. तुम्हाला सांगतो मी कसं काय, कशा प्रकारे डिव्हिजन कसं असतं, डिवाइड कसं असतं, कोशिएंट कसं असतो, रिमाइंडर कसं असतो, हे समजून घ्या. आणि त्यासोबत तुम्हाला टेबल पण पाठ करायचे, कळलं. ते खूप महत्वाचे आपल्याला ह्या डिव्हिजन. पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. तर सॉल्व्ह करता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता हे एक आपण दिलेलं एक्झाम्पल दिलंय. ह्या एक्झाम्पल मध्ये हा जो पहिला नंबर असतो, तो आपला असतो डिव्हिडंड. काय असतो तो, डिव्हिडंड असतो. तो आपला असतो डिव्हिडंड. त्याच्यानंतर मध्ये आपलं असतं साइन असतं. ते साइन कसलं आहे, डिव्हिजनचं. म्हणजे आपण हे साइन कशाला वापरतो, डिवाइडला. डिवाइड म्हणजे भागाकार करणे, डिव्हिजन म्हणजे भागाकार. त्याचं साइन जसं आपलं मल्टिप्लिकेशनचं प्लस होतं, सबट्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन क्रॉसमध्ये होतं, मल्टिप्लिकेशनचं सबट्रॅक्शनचं असं होतं, ॲडिशनचं असं होतं, तसं डिव्हिजनचं हे साइन. त्यानंतर हा झाला आपला डिव्हिडंड. त्याच्यानंतर हे झालं साइन डिव्हिजनचं. त्यानंतर हा जो आपला एक अंक, हा जो नंबर आहे 1 डिजिटचा, हा नंबर आपला आहे डिव्हायजर. डिव्हायजर म्हणजे ज्या संख्येला आपल्याला भागायचंय, ज्या नंबरने आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं, तो नंबर झाला तो डिव्हायजर. आता याचे कॉलम जसे आपले मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, ॲडिशन जसे कॉलम होते, तसे या ठिकाणी तसे कॉलम राहणार नाही. याचे कॉलम आता वेगळा असेल. तो कॉलम कसा असतो बघा, असा असतो. नंतर आपण डिव्हिजनचा कॉलम असतो. या कॉलम मध्ये जो आपला डिव्हिडंड असतो, तो मध्ये घ्यायचा असतो. सेम इथं या कॉलमच्या मध्ये घ्यायचा. त्यानंतर जो आपला डिव्हायजर आहे, तो असतो या कॉलमच्या बाहेरच्या साईडला असतो. इथे ठेवायचा असतो, लक्षात ठेवा. डिव्हिजर इथे आणि डिव्हायडर इथे. डिव्हिडंड इथे असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर आता जसं आपण ॲडिशन आपण
प्लसचं साईन द्यायचं, सॉरी ॲडिशन आपण खाली जेव्हा आपण आन्सर यायच्या त्या ठिकाणी आपण प्लसचं साईन द्यायचो, तर ह्या ठिकाणी आपलं येईल मायनसचं साईन. इथे असतं आपलं मायनसचं साईन, हे लक्षात ठेवायचं. मग आता एक्झाम्पल सोल्व करू आपण. हे लक्षात आलं. आता काय करायचं, हा या ठिकाणी फोरचं टेबल काउंट करायचं आपल्याला. काय करायचं, फोरचा टेबल आपला काउंट करायचा आहे. लक्षात ठेवायचं. त्याची मित्रांनो तो ह्या ठिकाणी पण एक काय करतो, तो ह्या ठिकाणी कोपऱ्याला साईडला असा लिहून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करताना सोपं जाईल. पेन्सिल लिहून घेतलं नंतर तो खोडता येतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पेन्सिल लिहून घ्यायचं. हॅलो, आता पुढचा आपण काय केला, टेबल लिहून घेतला. मग आता काय करायचं, हा पुढचा टेबल काउंट करायचा. काउंट करताना आपण ही संख्या जी आली असते आपली, जो आपला डिव्हिडंड असतो, हे डिव्हिडंड त्या टेबलमध्ये आहे का ते बघायचं. तर चेक करू आपण. तो लक्षात ठेवा. पुढचा टेबल काउंट करू. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 3 12 आला. इथे आपला 12 आला आहे. 12 आहे, तो 12 आला आहे, तो इथे लिहून ठेवला. तो कितव्या घरामध्ये ते लक्षात ठेवायचं. 1 2 3, 0 and 3. तुम्ही 3 लिहिलं तरी चालेल, 0 लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 0 3 लिहा. त्यानंतर इथं मायनस साईन दिले, म्हणजे ह्या 12 ला मायनस करायचं आपल्याला. ह्या 12 ची कळलं, त्याचं काय सबट्रॅक्शन करायचं. 2 - 2 0, 1 - 1 1 - 1 0. आलं बरोबर. आता इथे मित्रांनो हे लक्षात ठेवा. आता आपल्याला हे पॉईंट आपल्याला इथं मांडायचे. हे पॉईंट इथं काय करायचं, आपल्याला मांडायचे. मग आता बघा, ते पॉईंट मांडताना आपण लक्षात ठेवू. आता पहिल्यापासून घेऊ आपण. डिव्हिजन. त्यानंतर आपला तो डिव्हिडंड. त्यानंतर आपला तो कोशिएंट. त्यानंतर आपलं रिमाइंडर. कळलं. आता बघा, डिवायझर कोणता होता आपला, 4 आपला डिवायझर होता. डिव्हिडंड काय होता आपला, 12. 12 लक्षात ठेवा. त्यानंतर कोशंट कुठं असतो, कोशंट आपला लक्षात ठेवा. कोशंट कधी पण वरती असतो, म्हणजे ह्या संख्येने या संख्येला आपण काय केलं, डिवाइड केलंय. मग डिवाइड केल्यानंतर जो आलेला आपला काय असतो, कोशंट म्हणजे तो आलेला भागाकार असतो आपला. आलेला भागाकार 3. म्हणजे पुढच्या टेबलमध्ये 12 आहे कितव्या घरात जातो, तिसऱ्या घरात. लक्षात ठेवायचं. रिमाइंडर कुठं असतं, खाली. डिवायझर, डिव्हिडंड, कोशंट आणि रिमाइंडर किती आला आपला, 0. हे कळलं, आला बरोबर. हे पण आपलं महत्वाचे असतात. त्यावरून ते आपले डिव्हिजनचे आपले एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता बघा, हे आपलं डिव्हिडंड, आपला डिव्हायझर. आता पाहिजे टेबल आपण लिहून घेऊ. आता पाहिजे टेबल काउंट करायचा. पाहिजे टेबल मध्ये 20 आहे का ते लक्षात ठेवा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 4 24, 1 2 3 4, 5 4 20. आलं. आता या 20 मधून 20 काय करायचं, आपण मायनस केला. काय केलं आपण, डिवायझर लिहून घेतलं. कोणा वाटलं होता डिवायझर लिहिलं, डिवायझर लिहिला. नंतर इथे लिहिला आपण डिव्हिडंड लिहिला.
पण दिवल्यानंतर आपण खालचं टेबल काउंट केला. खालच्या टेबलमध्ये 20 आहे का? हो. किती लिहिला? 20. किती वेळा जातो होता? किती वेळा घरामध्ये जातो? 4. लिहून घेतला 04. तो आपल्याला क्वोशियंट. त्यानंतर 20 - 20 केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर. काय रिमाइंडर. आता या ठिकाणी फक्त 2च पॉईंट लिहायचे. एक क्वोशियंट, दुसरं रिमाइंडर. किती आपला क्वोशियंट किती आला आपला? 04. रिमाइंडर आपला बरोबर. आता नेक्स्ट डिव्हिडंड डिवायझर. टेबल पण आपण लिहून घेतलं. मग आता 9चा टेबल काउंट करू. काउंट केल्यानंतर 87 त्या टेबलमध्ये आहे का ते चेक करू. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. आहे का? 87 नाहीये. मग लक्षात ठेवा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, आता जर 87 जर 9च्या टेबलमध्ये नसेल तर काय करायचं? 87 पेक्षा लहान संख्या घ्यायची. लहान संख्या कशी असते? 87 पेक्षा लहान. आता 87 पेक्षा लहान कोणती? 86. आता इथून चालू करू बघा. 81, 82, 83, 84, 85, 86 आणि 87. याच्यापेक्षा लहान. आता 87च्या लहान कोणत्या आली? 87 पेक्षा लहान संख्या 86. 86 पेक्षा लहान 85. 87 पेक्षा लहान 84. 84 पेक्षा लहान 83. 83 पेक्षा लहान 82 आणि 82 पेक्षा लहान 81. ही झाली लहान संख्या. मग आता 87 पेक्षा लहान संख्या ह्याच्यातल्या ह्या टेबलमध्ये आहे का ते चेक करायचं आपल्याला. 81 आहे. म्हणजे लहान संख्या कुठे? त्या ठिकाणी ती आहे. कोणती आहे? 81. म्हणजे ह्या 87 आता 9चा टेबल आपण काउंट केला त्यात 87 नव्हता. मग 87 नव्हता. मग 87 पेक्षा लहान संख्या कोणती होती आपली? 81. 81 लिहून टाकलं. आता 81 लिहिल्यानंतर ती किती वेळा घरात आली ते चेक करू. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इथे लिहू आपण 9. आपला क्वोशियंट आला 9. 9 आल्यानंतर आता ह्या ठिकाणी त्याचं काय करायचं? आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे 87 मायनस 81 करायचं. 7 मायनस 1 इथे येईल आपला 6. इथे आला 6. 8 मायनस 8 0. 8 मायनस 8 0. कळलं ना? हे लक्षात ठेवायचं. कोणता पण टेबल आपण जेव्हा काउंट करतो मग काउंट केल्यानंतर त्यासाठी तुम्हाला सांगतो लिहून ठेवायचं पेन्सिल. नंतर कोणतं येतं? 9चा टेबल काउंट केला होता तर 9च्या टेबलमध्ये 87 नव्हता. असं कोणता पण टेबल आला तर त्या ठिकाणी ते संख्या नसेल तर काय टेन्शन घ्यायचं. त्याच्यापेक्षा लहान संख्या बघायची. लहान संख्या आपण आता 87 मग 88 घेतला असता का? नाही. ती मोठी संख्या येते. 87 पेक्षा लहान. मग ते याच्यात आता ती 87 पेक्षा लहान कोणती होती? कोणता नंबर लहान होता? तो होता आपला नंबर 81. मग तो आपण ती काय केली त्या ठिकाणी लिहून घेतली. लिहून घेतल्यानंतर आपला तो 81 हा जो नंबर आहे ह्या रो मध्ये 9च्या टेबलमध्ये तो किती वेळा घरात आहे? 9. तो किती वेळा होता? 9 या घरात होता. 9 ह्या घरात नंतर आल्यानंतर तो आपण दिला क्वोशियंटला दिला. क्वोशियंट दिल्यानंतर आता 87 मायनस 81 केलं म्हणजे त्यातून ते मायनस केलं. किती आलं? 06. मग आपल्या इथे लिहून घ्यायचं क्वोशियंट तो आपला येतो क्वोशियंट वरती. क्वोशियंट 09. रिमाइंडर खाली असतो. बाकी त्याला आपण म्हणतो बाकी. आपला 06. इथे 00
0 आला, ते 0 0 आला, तर 06 आला, त्याला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला बाकी येत असते त्या एक्झाम्पल प्रमाणे. हां, जर डायरेक्ट भागाकाराच्या सारखा जर गेला असता तर त्या ठिकाणी 0 येतो, न जात असेल तर तो डायरेक्ट डिवायडेड होत नसेल तर डायरेक्ट बाकी म्हणजे तो रिमाइंडर येतोच. आता हे 3 एक्झाम्पल लिहून घ्या, अजून तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. हे लिहून घ्या. आता ते आपण 2 डिजिटचे बघितले होते, आता आपले 3 डिजिटचे आले. तर मग आता 1 ने काय करायचं, आपल्याला डिव्हिजन करायचं. आता कॉलम आपण इथं आपला येतो डिव्हिजन, इथं येतो डिवायडर मायनस. तर आपण पुढचा टेबल आता लिहून घेऊ. टेबल आपण लिहून घेऊ. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, असे जर 3 डिजिट नंबर जर आले असतील तर आपण काय करायचं, पहिले आपला डिव्हिजन कोणता आहे तो लक्षात ठेवायचा. डिव्हिजन मध्ये हा जो पहिला नंबर असतो तो लक्षात ठेवायचा, पहिला नंबर घ्यायचा, तो डिव्हिजन मध्ये येतोय का लक्षात ठेवायचं. मग काय करायचं, मग येत असेल तर आपण मग हे एक डिव्हिजनला आपण काय करायचं, डिवाइड करत जायचं. एक नंबरला आपण काय, एक डिजिट नंबरला काय, 1 डिजिट नंबरला आपण काय करायचं, डिवाइड करत जायचं. मग आता बघा, आता इथं आपल्याला माहिती की पुढच्या टेबलमध्ये 4 येतो. कसा येतो तो, 4 1 पहिल्या घरात आला, 4 1 4 आलं. आता नंतर काय करायचं, आता याचं सबट्रॅक्शन करताना कसं करायचं, लेफ्ट साईडने करायचं. हां, लक्षात ठेवा विद्यार्थी, लेफ्ट साईडने जर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. आता ह्या ठिकाणी ते लिहायचा, राईट साईडने केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. 4 8 अँड आता सबट्रॅक्शन करताना कसं दिलं बघा, आपण सबट्रॅक्शन जेव्हा करतो ना तेव्हा हा नंबर आपण इथे दिलेला असतो सबट्रॅक्शन करताना, पण आता तो राईट साईड नाही, काय करतो, राईट साईडने. पण जेव्हा त्याचा आन्सर काढतो ना तर आपण ते काय करायचं, राईट साईडनेच द्यायचं. आता म्हणजे आता बघा, हा नंबर नव्हता, पण पहिला आपण बघा तुम्हाला काय बोललो, ह्या जो डिवायझर आहे, डिवायझरमध्ये हा जो पहिला डिजिट नंबर जर असेल तर त्याला काय करायचं, 1 डिजिटला आपण डिवाइड केलं तरी काही प्रॉब्लेम नसतो, पण 1 डिजिटलाच आपण काय करायचं, डिवाइड करत जायचं. आपण काय केलं, या पहिल्या 1 डिजिटला म्हणजे 4ला आपण डिवाइड केलं. पुढच्या टेबलमध्ये 4 आहे का, 4 आहे. कितव्या घरात होता तो, 1, म्हणजे 4 1 4 म्हणजे पहिल्या घरात तो होता. म्हणून आता राहिले हे 2 नंबर, हे 2 नंबर, ते काय केले आपण खाली तर तसे लिहून घेतले, तसे उचलून द्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आता मायनस करायचं, 4 - 4 इथे येईल आपला 0. आता राहिले 2 डिजिट नंबर राहिले, ते पण तसेच. तर डिवाइड करताना काय करायचं, पहिला नंबर घेऊ आपण, आता पहिलाच नंबर डिवाइड करू, त्यानंतर तिचा तिसरा नंबर डिवाइड करू, थर्ड नंबर डिवाइड करू. पहिला आता हा नंबर घेऊ, हा पहिला झाला, आता सेकंड नंबर. आता 8च्या टेबलमध्ये 2 आहे का ते काउंट करू. आता हा टेबल म्हणून 4 1 4 4 2 8 8 आहे, 4 2 दुसऱ्या घरात, कितव्या घरात आला तो, दुसऱ्या घरात, 4 2 8 आला, बरोबर. मग आता याचं काय करायचं, मायनस 8 - 8 0 आणि 4 परत मायनस. आता 4 राहिला म्हणजे थर्ड नंबर, तिसरा डिजिट नंबर झाला, फर्स्ट सेकंड अँड थर्ड, बरोबर आलं. म्हणजे एक डिवाइड काय करायचं, आता पहिला इथं डिवाइड केला, दुसरा इथं डिवाइड केला, तिसरा इथं डिवाइड केला. तर डिवाइड करताना परत आपण तो 4 काउंट करू. 4 1 4 इथं आला 0, बरोबर आलं. सोपं आहे ना, काही घाबरण्यासारखं एकदम सोपं आहे. फक्त एक डिवाइड करत जायचे. नसेल, आता समजा ह्या 4 पुढच्या टेबलमध्ये जा 4 जर नसता, इथं दुसरा एखादी 5 राहिला असता तर आपण डायरेक्ट 58 घेतला असता. मग 58 हा का तो बघितला असता, नसता त्याच्यापेक्षा लहान संख्या आपण घेतली असती, कळलं. तर आपण तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे 4ला पण घेतलं असतं आपण. 4च्या सगळ्यात लहान संख्या, 5च्या सगळ्यात लहान संख्या कोणती, ते 4 येते. मग आपण ती किती त्याच्याप्रमाणे लिहिली असतील, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, तसं पण केलं असतं. म्हणून 1 डिजिट प्रमाणेच. आता जर 3 डिजिट नंबर आले आणि त्याला जर 1 डिजिट डिवाइड करायचं असेल, 3 डिजिट नंबर आले असतील आणि त्याला जर 1 डिजिट डिवाइड करायचं असेल तर 4चा जो 1 डिजिट असतो
तर 1 डिजिट प्रमाणेच त्याला काय करायचं, डिवाइड करायचं. तसं आता इथं केलं, 4ला पहिल्या डिजिटने केला, परत 4ला सेकंड डिजिटने केला, इथं केलं होतं डिवाइड. त्यानंतर 4ला परत 3 डिजिट, तिसऱ्या डिजिटनं काय केलं मी, डिवाइड केलं. म्हणजे ते त्याप्रमाणे ते एक्झाम्पल आलं. इथं आपला येतो कोशियंट, क्यू केला त्याला मी. आता इथं आर करतो जागा नसल्याने, क्यू मग आपलं त्याला 1 to 121 आपला कोशियंट आला. रिमाइंडर का आला आपला 0. रिमाइंडर आपला 0. आता नेक्स्ट 647 मायनस डिवायझर 7 डिव्हिडंड 647 आलं बरोबर. तर 7चं टेबल आपण इथं काउंट करू, लिहून घेऊ. सेवनचं टेबल आपण इथं काय केलं, आपण लिहून घेऊ. मग आता काय करायचं बघा, आता इथं पण तसं लक्षात ठेवा, असेल तर करायचं, नाही तर नाही. आता बघा 7च्या टेबलमध्ये 6 आहे का, नाहीये, पुन्हा मॅथ ते करा. आता काय करेल, डायरेक्ट हे 2 डिजिट, हे 2 डिजिट नंबर आता मी काय करेल, काउंट करेल. आता काउंट केल्यानंतर ह्या त्या संख्येत आहे का ते बघेल. आता बघू आपण, हे 2 डिजिट नंबर फक्त लक्षात ठेवायचं. 64, 7 1 7, 7 2 40, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. 64 आहे का, नाही, मग 63. मग काय करायचं, मी तुम्हाला पहिले सांगितलं, ही संख्या जर नसेल ना, हा 2 डिजिट नंबर जर नसेल त्या टेबलमध्ये, तर आपण काय करतो, त्याच्यापेक्षा लहान संख्या काय करतो, त्या ठिकाणी ऍड करतो. मग आता 64 पेक्षा लहान कोणती आली, मग 63 आले बरोबर. 63 आली. मग ती कितव्या घरात आहे लक्षात ठेवायचा, आणि तो क्वेश्चनला आपण तो नंबर असेल आलेला असेल तो दिलायचा. 9 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर आता त्याचं काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतो. 7 देऊन घेतला, 4 - 3 1 अँड 6 - 6 0. आता बघा, आता परत 7चा टेबल मी काउंट करेल, त्याच्यात 70 आहे का ते चेक करेल. नसेल तर त्याच्यापेक्षा लहान संख्या जी असेल ते त्या ठिकाणी ऍड करेल. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 3 21. 70 नाही, जे 17 नाहीये, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती त्या ठिकाणी 14. ती किती घरात आहे ते आपण काउंट करून तो क्वेश्चनला देऊ नंबर. 1 2 92 म्हणजे 2 आला त्या ठिकाणी. आता इथं काय करेल, मायनस 7 - 4 3 1 - 1 0 आला बरोबर. असं ते काउंट करायचं. आता इथं गेल्या ह्या टेबल, ह्या डिव्हिजनमध्ये तो डिवायडर होता, तो डिव्हिडंड होता ना, म्हणून तो मी त्या ठिकाणी एक प्रमाणे, एक डिजिट प्रमाणे ते केलं. तर आता इथं नव्हता, मग डायरेक्ट 2 डिजिटचे नंबर घेतले, 2 डिजिट चेक केले, तो पण नव्हता, त्याच्यापेक्षा लहान संख्या जी होती ते त्या ठिकाणी मी ऍड केली, आणि तो कितव्या नंबर आला, तो कितव्या नंबरमध्ये होता, तो नंबर तिथं मी काय क्वेश्चनला दिला, 9 नंबर. त्यानंतर त्याची मायनस केली, मायनस केल्यानंतर मग तो परत जो 2 डिजिट नंबर होता तो चेक केला, तो त्या टेबलमध्ये होता का, नव्हता. मग त्याच्यापेक्षा लहान जो नंबर होता मी तो चेक केला, मग तो आहे का 40 ऍड केल्यानंतर त्याचा दिला मी क्वोशियंट 2 दिला. मग राहिला आता इथं आलेला रिमाइंडर आला, किती आलं 3. 70 - 40 आला 3. मी इथं आपला क्वोशियंट आला 92 आणि इथला आपला रिमाइंडर आला 0. आलं काही कठीण नाही ना, सोपं आहे ना. हो. आता हे नेक्स्ट, आता बघा इथं 1 डिजिटने आपण 3 डिजिटला केलं होतं, 1 डिजिटने आपण केलं. आता इथं 2 डिजिटने आपल्याला काय करायचं, 2 डिजिटला काय करायचं आहे, डिवाइड करायचं. हे पण सेम तसं आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला 11 to 20 पर्यंत टेबल तुम्हाला काउंट करायचे, म्हणजे पाठ करायचे, ते तुम्हाला खूप महत्त्वाचे, ते पाठच करावं लागणार तुम्हाला.
आपल्याला डिव्हिजर आणि आपला डिवायडर. हा डिव्हिडर आणि आपला डिव्हिजर. तुम्हाला पहिले सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचा. हां, आता इथे दोघे सारखे म्हणून काय करतात, हिला काय करतात तुम्ही डिव्हिजर करतात आणि ह्याला करतात डिव्हिडर. तसं नसतं. राईट साईडला जो नंबर असतो तो आपला असतो डिवायझर, तो असतो आपला डिवायझर. आणि लेफ्ट साईडला जो नंबर असतो लेफ्ट साईडला तो असतो आपला डिव्हिडर. लक्षात ठेवायचं. तर 60चा टेबल आपण फॉर्म करून घ्या. आता ते लिहून घेऊ. लिहून घ्या. तर 60च्या टेबलमध्ये 96 आहे का ते चेक करून घ्या ना. टेबल तो काउंट करायचा. 61 ज 60, 62 ज 32, 63 ज 48, 64 ज 64, 65 ज 80, 66 ज 96 आला बरोबर. किती करता तो 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6 आला बरोबर. क्वेश्चन किती आला आपला 6. आता 69 मायनस 69 म्हणजे रिमाइंडर आपला 0. 6 मायनस 6 0, 9 मायनस 9 0. सोपं आहे ना. त्याला पण काय करायचं, फक्त तुम्हाला टेबल पार्ट पाहिजे. टेबल पार्ट करा. या ठिकाणी पेन्सिल लिहून घ्यायची, डिवाइड करून घ्यायचं, डिव्हिजन करून घ्यायचं. त्यानंतर तो टेबल काय करायचा करून टाकायचा. काही प्रॉब्लेम राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. इथं आपल्याचा क्वेश्चन रिमाइंडर. क्वेश्चन आला आपला 06, रिमाइंडर आपला 0. रिमाइंडर आपला आला 00. आता नेक्स्ट 7. या ठिकाणी आपण 40चं टेबल लिहून. आता तुझं टेबल झालं. आता बघा, आता ह्या ठिकाणी 40 डिवायझर आहे आणि 425 आपला डिव्हिडंड आहे. मग आता काय करू आपण, ह्या 2 डिजिट नंबरला आपण काय करायचं, आपल्याला डिवायझर करायचं, म्हणजे आपल्याला डिवाइड करायचं. मग आता 40चा आपण काय आता टेबल काय करू, आपण काउंट करून घेऊ. त्या टेबलमध्ये 42 आहे का ते आपण चेक करू. 4 1 14 1 14, 42 28, 43 42, 43 42. त्याचा आता क्वेश्चन किती आला 1 2 3. तो तिसऱ्या गटात होता, म्हणजे 42च्या टेबल. मग आता काय करू आपण, 42 मायनस 40, आता इथं 5 लिहून घेऊ. 42 मायनस 2 मायनस 2 0, 4 मायनस 4 0. आला, सोपं आहे ना. म्हणजे ठिकाणी आता आपला क्वेश्चन आला आपला 3 आणि रिमाइंडर आपला आला 5. कळलं, सोपं आहे ना. आता नेक्स्ट करू आपण. आता पुढचं एक्झाम्पल, डिव्हिडंड, डिवायझर आणि डिव्हिडंड. आता 50चं टेबल आपण इथे लिहूया. आता नेक्स्ट, आता या 50च्या टेबलमध्ये 2 हा जो डिवायडर आहे,
हा हे 2 डिवाइड झालं बघा 2 13 हा 13 आहे का नाही, कारण की 30 पेक्षा 50 काय मोठा आहे, त्यामुळे तो काही काउंट होणार नाही. मग आता काय करू आपण, हे डायरेक्ट हे 3 डिजिट नंबर आपण डायरेक्ट चेक करू या टेबलमध्ये आहेत का. 15 1 15, 52 13, 53 3 45, 54 16, 55 75, 56 19, 57 105, 58 120, 59 300 सॉरी 59 135, 59 135 म्हणजे ती आहे, ही जी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी ती ह्या टेबलमध्ये म्हणजे 50च्या टेबलमध्ये 135 आहे. तो कितव्या घरात आहे तो क्वेश्चन आपण चेक करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 09 9व्या घरात आला. आता त्याचं काय करू आपण, सबट्रॅक्शन करू. 5 - 5 0, 3 - 3 0, 1 - 1 0. मग आपला क्वोशियंट आला किती आला तो 9 आणि आर आला आपला 0. झालं सॉल्व. आता हे नेक्स्ट सोपं आहे, व्यवस्थित काही घाई करायची नाही, टेबल लिहून घ्यायचे, त्याप्रमाणे ते व्यवस्थित सॉल्व करायचे. आता नेक्स्ट आता आपण एटीचं टेबल लिहून घेऊ. आता 80चा टेबल आपण लिहून घेतला. तर 80च्या टेबलमध्ये आता हा 64 हा 2 डिजिट नंबर आहे का ते आपण चेक करू. नसेल तर त्याच्यापेक्षा लहान संख्या आपण लिहून घेऊ. 81 80, 82 36, 83 54, 87 84 72. हां 64 आहे का नाही, 72 आहे. मग काय करू आपण, 64 पेक्षा लहान संख्या कोणती ते बघू. 72 येणार नाही, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आणि मग 54. हे काय 64 पेक्षा लहान. लिहिल्यानंतर आता काय करायचं आपण त्याचं सबट्रॅक्शन करू. 3 लिहून घेऊ. सॉरी आता क्वोशियंट लिहायचा राहिला आपला, तो किती करते 1 2 3, क्वोशियंट आला आपला 0. त्यानंतर 4 - 4 0, 6 - 5 1, 6 - 5 1. मग आता 18च्या टेबलमध्ये 10 तर येणार नाही, मग आपण 80च्या टेबलमध्ये परत आपण 3 डिजिट नंबर घेऊ. म्हणजे 80च्या टेबलमध्ये आता 103 आहे का ते चेक करू आपण. 81 80, 82 36, 83 54, 84 72, 85 90, 86 108. म्हणजे 3 नाही आहे. मग आपण काय करू, याच्यापेक्षा लहान संख्या कोणत्या येते 1 2 3 4 5 98. मग ती कितव्या घरात ते आपण चेक करू. 1 2 3 4 5 आपला आला क्वोशियंट आला 5. मग त्याच्यात काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. 103 - 90. आता इथं बघा सबट्रॅक्शन हे कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी आपण सबट्रॅक्शन केलेलं असतं, कळलं. आता सबट्रॅक्शन कसं करायचं, आता 3 वरती 3 - 0 तर 3 होईल ना, लक्षात. 10 - 9 1. आपला क्वोशियंट आता लिहून घेऊ. आपला रिमाइंडर पण लिहू. क्वोशियंट आला आपला 35 0 35 आणि आपला सॉरी आपला रिमाइंडर आपला 0. आता तर एक्झाम्पल सगळे आपण डिवाइडचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. हे सगळे डिव्हिजनचे एक्झाम्पल होते. हे व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. आता हे नीट तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला मी काय होमवर्क देणार आहे तो पण तुम्ही व्यवस्थित तो आता लिहून घ्यायचा आणि दिलेले एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि ते तुम्ही मला पाठवा. लिहून घ्या.